मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली। मुदत संपायला आता फक्त 4 ते 5 दिवस उरलेत आणि त्यातच नागपूरमध्ये अधिवेशनही पार पडलं। याच अधिवेशनामध्ये सरकार काहीतरी ठोस निर्णय मराठा आरक्षणाबाबत घेईल अशी आशा मराठा बांधवांना होती। अर्थातच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिलं, पण त्यावर जरांगेंचा सूर थोडी खुशी थोडा गम असाच आहे। बघूया। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत। कारण हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणावर सरकारनं कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही। मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे, पण जरांगे पाटलांनी मात्र फेब्रुवारीची डेडलाईन अमान्य केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो। 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही। आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय। तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार। कुणबी नोंदी 1967च्या पूर्वीच्या आहेत असं मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात सांगितलं। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यात येणार असल्याचंही शिंदे म्हणाले। कुणबी ज्या नोंदी आहेत या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत। पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल। असं कोणी काहीतरी सांगताय एकाला मिळाल्यावर 500 लोकांना मिळणार, परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या। आणि तुम्हाला मी सांगतो, मी पहिले अगोदरही सांगितलं, कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही। पण ब्लड रिलेशन जे म्हणले म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सोयऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे। पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे। ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करायची विचार, ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे। त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणार आहे, त्याला लाभ देणार आहे असं स्पष्ट करावं। मराठा आरक्षणाच्या मार्गात क्युरेटिव्ह पिटिशन हा आशेचा किरण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जरांगे पाटलांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरती काहीसं समाधान व्यक्त केलंय। क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून एक मगाशी मी आपल्याला म्हटलं एक विंडो ओपन झाली, आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील युद्ध पातळीवर आपण काम करतोय आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते आहे। पण आमचा 60-70 वर्षाचा बॅकलॉग कोण भरणार, तरी आम्ही त्याच्यावर पाणी फिरलं। किमान आता तरी सरकारनं मराठा समाजाविषयी प्रामाणिकपणा दाखवलाय आणि खरं बोलले। आता मराठ्यांचं चांगलं होतंय, होऊ द्यावं आणि ते होणार आहे। देव आढावा आला तरी मराठे ओबीसी आरक्षणात जाणार आहेत, कारण त्याच्या नोंदी सापडल्या। मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांवर छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यालाही मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। सगळेच मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत। नाही मोठी शिंदे गावागावात फिरतात आणि सांगतात असं करा तसं करा, हे द्या ते द्या।
आता बाकीच्याची गरज का झालं सगळं आता सगळे ओबीसी झाले. मराठा शिल्लक नाही आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे कुणबी. ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम 13 प्रमाणे. त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही, हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, पण जरांगे मात्र 24 डिसेंबरवर अडून आहेत. त्यामुळे 24 डिसेंबर नंतर जरांगे आंदोलनाचा मार्ग पत्करणार की सरकारला फेब्रुवारी पर्यंतचा वेळ देणार हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.